आज आपण काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत। सर्वप्रथम आमरस बनवण्यासाठी आणि तो स्टोर करण्यासाठी आपल्याला तो सर्वप्रथम बेंडिंग जारमधून छानपैकी बारीक करून घ्यायचा। त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आणि छान बारीक झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हा अगदी मार्केटसारखा दिसत आहे। आता हा स्टोर करण्यासाठी तुम्ही प्लास्टिकच्या किंवा काचेच्या भांड्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून जास्त दिवस तो फ्रेश राहील। पुऱ्या टम्म फुगण्यासाठी आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर अशी साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे पुऱ्यांना छान रंगसुद्धा येतो आणि इथे तुम्ही बघू शकता पुरी किती छान फुगलेली आहे। तर अशा पद्धतीने या पुऱ्या तुम्हीसुद्धा करून बघा, अगदी टम्म फुगतात। जर घरी खूप मुंग्या झाल्या असतील आणि त्यांना पळवायचे असेल तर जिथे मुंग्या झाल्या तिथे आपल्याला ही टॅल्कम पावडर टाकायची आहे। मुंग्या लगेचच 5 मिनिटात अगदी गायब होतात। तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की ट्राय करून बघा। इथे आपण पावडर टाकलेली आहे आणि थोड्या वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता सगळ्या मुंग्या आहेत त्या पळून गेलेल्या आहेत। पुढची टिप्स म्हणजे अंडी उकडण्यासाठी आपण इथे गरम पाणी ठेवतो, त्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। मिठामुळे अंडी छान उकडली जातात आणि त्यांच्या वरचं जे कवच असतं ते सुद्धा खूप छान आणि अलगदपणे निघतं। तर इथे पाण्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये अंडी टाकून छान उकडून घेणार आहोत आणि उकडल्यानंतर तुम्ही बघू शकता अंड्याची साल आहे ती किती छानपणे अलगद निघालेली आहे। जर एखाद्या भांड्याला तेल लागलं असेल किंवा तूप लागलं असेल तर त्यावरती आपल्याला पीठ टाकायचं आहे आणि पिठाने आपला ते सर्व साफ करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं पोळेसुद्धा छान सॉफ्ट होतील आणि भांड्याला जरासुद्धा तेल राहणार नाही। तुम्हीसुद्धा ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। गवार आपल्या पटापट बारीक करायचे असेल तर 4-5 गवार एकसाथ घ्यायच्या, त्याच्या जोडी बनवायची आणि एकसाथ त्या कापायच्या। ही एकदम राईट वे आहे। यामुळे आपलं कामसुद्धा सोपं होतं आणि खूप सारा वेळसुद्धा वाचतो। तुम्हीसुद्धा या पद्धतीने ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। आजच्या व्हिडिओमधल्या टिप्स तुम्हाला हेल्पफुल वाटल्या असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह आणि नवीन टिप्ससह। तोपर्यंत धन्यवाद।